पुणे स्थित ऑल महाराष्ट्र फेयर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन सौंपकर खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबल को विभाग से हटाने की मांग की है। फेडरेशन का आरोप है कि विभाग में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार, तबादले, पदोन्नति, सुनवाई और परिवहन ठेकों में अनियमितता हो रही है, जिससे राशन दुकानदारों और ईमानदार अधिकारियों को परेशानी उठानी पड़ रही है। संगठन ने वरिष्ठ अधिकारियों दयानंद चित्तौलकर और नरसीकर पर भी भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए उनकी संपत्ति की प्रवर्तन निदेशालय यानी कि ईडी से जांच कराने की मांग की है। फेडरेशन ने मुख्यमंत्री से मामले की व्यक्तिगत हस्तक्षेप कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करने की अपील की है। माझे नाव संजय पाटील, मी ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशनचा कार्याध्यक्ष आहे। आमची महत्त्वाची मुख्य मागणी आहे की अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबल यांना या मंत्रिपदातून हटवण्यात यावं। त्याच्या मागचं कारण आहे की आज पुरवठा विभागामध्ये निव्वळ भ्रष्टाचार सुरू आहे। ज्यांच्याकडे पैसा आहे, जो खर्च करू शकतो तो आपले काम करू शकतो, ज्यांच्याकडे पैसा नाही, जो खर्च करू शकत नाही, त्यांचं काय? म्हणजे त्या लोकांनी तसंच राहावं, पैसेवाल्यांनी आपलं काम करून घ्यावं, अशी परंपरा आता या पुरवठा विभागाच्या मंत्रालयामध्ये सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्या अधिकाऱ्याची पात्रता नाही अशा अधिकाऱ्यांना अतिरिक्त कारभार देऊन यांनी प्रमोशन या पदोन्नती टाईप केलेलं आहे आणि त्या लोकांनी त्या विभागातील, त्या परिसरातील जे काही दुकानदार आहेत, कार्डधारक आहेत, यांच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। असे अनेक उदाहरण आहेत। एक महत्त्वाचे उदाहरण आहे की वाहतूक ठेकेदार गेल्या अनेक वर्षापासून एकच वाहतूक ठेकेदार आहे। मागच्या वर्षी टेंडर निघालं, परंतु जे जुने ठेकेदार आहेत त्या जुन्याच ठेकेदाराला परत ठेका देण्यात येणार आहे। नवीन कोणत्याही ठेकेदाराला ठेका देण्यात येणार नाही। त्याच्यामध्ये नियमच असा आहे की ज्याला अनुभव आहे तोच फॉर्म भरू शकेल। आता जो काम करेल त्यालाच अनुभव राहील, जो काम केलंच नाही तर त्याचे अनुभव कुठून राहणार आहे? म्हणून जे आहेत त्यांनाच ठेवायचं, हा त्याच्या मागचा एक हेतू आहे। हा अधिकारी लेवलवरती झालेला आहे, बदलवायला पाहिजे, नवीन लोकांना सुद्धा दिलं पाहिजे, कारण जे जुने लोक आहेत ते भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत, म्हणून त्यांना हटवण्यात यावं अशी आमची मागणी आहे। दुकानदारांना पूर्ण धान्य मिळत नाही आहे। आज प्रत्येक बोऱ्याच्या मागे 1 ते 1.5 किलो धान्य, कुठे 2 किलो धान्य हे कमी दिलं जातं आणि दुकानदार जर या बाबतीमध्ये चिडला तर हेच ठेकेदार अधिकाऱ्याच्या मार्फत त्या दुकानदाराची तपासणी करतात। या भीतीपायी दुकानदार या सर्व गोष्टीला सहन करत आहे आणि म्हणून याप्रमाणेच नाही तर ज्या सुनावणीच्या केसेस आहेत, राशन दुकानाच्या सुनावणीच्या ज्या केसेस मंत्रालयामध्ये होतात, ज्यांनी पैसा दिलं त्याच सुनावणीच्या केसेसचे आदेश होतात, ज्यांनी पैसे दिले नाही तर त्यांचे आदेश होत नाही। पदोन्नती सोबत अखेर तेच आहेत। शेवटी राजा जो आहे तो छगन भुजबल आहेत ना, आणि छगन भुजबलमुळेच हे सर्व सुरू आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना ही मागणी करीत आहोत की मुख्यमंत्री साहेबांनी या पुरवठा विभागामध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे तो भ्रष्टाचार संपवण्याकरिता छगन भुजबल साहेबांना हटवण्यात यावं। त्यासोबतच चिंचोडकर आणि नरसीकर जे अधिकारी मंत्रालयामध्ये आहेत हे सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत, त्यांच्यामुळे हा भ्रष्टाचार आणखी वाढलेला आहे। या दोन्ही अधिकाऱ्याची संपत्तीची जांच ईडी मार्फत करण्यात यावी ही आमची एक मागणी आहे।